सरकारनं समज घ्यावीच लागेल. सरकार पावलं योग्य उचलतंय, परंतु यातला मुख्य आका जो आहे तो आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे. आणि ज्या अर्थी हे आका आत्तापर्यंत आकावर फक्त कशाची खंडणीची गुन्हा आहे ना, मग खंडणीच्या गुन्ह्याला फार लवकर जामीन मिळते, पटकन यायचं, जामीन व्हायचं, निघून जायचं. आका ज्या अर्थी खंडणीच्या आरोपाच्या याच्यात सुद्धा लवकर पुढे येत नाही, याचा अर्थ आकाचा पुढच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा संबंध आहे असं मानायला काय हरकतच नाही. आता त्याला कुठला गागाभट्टा आणण्याची गरज नाही. मात्र काल त्यांच्या मिसेसची देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. सीआयडीने त्यांची 2-2.5 तास चौकशी केली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी केली. नेमकं या चौकशीकडे कसं पाहता आणि हे खरंच योग्य दिशेने तपास सुरू आहे का, आणि आणखी काय काय केलं पाहिजे? आणखी काय काय केलं पाहिजे ते जे बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते शेवटपर्यंत, खलनिग्रहण आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे म्हणतो आपण पोलीस. तर जोपर्यंत पोलीस तिथे होते, आता ह्यांच्यावरती आरोप झाला, गुन्हा दाखल झाला त्यावेळेस सुद्धा पोलीस संरक्षण त्यांना होतं. मग त्या पोलिसाचं बॉडीगार्डचं काम काय होतं? पोलीस स्टेशनला सांगणं यांच्यावर गुन्हा दाखल झाला, यांना पटकन अटक करा. त्याऐवजी मला वाटतं ते मस्तपैकी त्या बॉडीगार्डला म्हणले असतील, आका तू जरा इथंच थांब, मी आता जरा फरार होतो, आणि मग फरार झाल्यावर तू काहीतरी सांग. मला असं वाटतं एसपींनी तातडीनं त्यांना निलंबित सुद्धा करायला पाहिजे. ओन आका बरोबर त्यांचे प्रेमी झाले होते का काय, आणि स्टेप्स जे आहेत ह्यांच्या सगळ्या मुवमेंटवरती लक्ष ठेवून, आणि विमा कंपन्या ज्या पद्धतीनं मागील 1 वर्षाचे आणि सगळ्यांचे CDR तपासले, त्या पद्धतीचे सगळ्यांचे CDR जर तपासले, हे लोक कुठे आहेत कुठे नाही, कोण कोणाला काय बोललो हे सगळं कळेल, आणि हे सगळेचे सगळे आज मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होताय. लोकांचा काय आक्रोश आहे? आज तुम्हाला देखील या मोर्चामध्ये सहभाग व्हायला यावं लागतं, म्हणजे नेमका एकंदरीत लोकांचा काय आक्रोश आहे, लोकांचा संताप कसा आहे? मोर्चात नाही आले का जोडे खायचे का? लोक जोड्याने मारतील ना. मग तर आणलेत ना आत्ता मला 1,40,000 दिले, या दादाला लाखाच्या वर मतं पडले, संदीपला पडलेत, तिकडं राजेंना पडलेत, यांना पण पडलेत, उंदराताईंना. मग आता ठीक आहे, ते परदेशात गेलेले आहेत, मला वाटतं त्यांचे सासरे भाऊ येतील, काकाजी आले म्हणजे समजा ते आमदार आले, म्हणजे सगळे आमदार येतील. इथं जे आहेत जिल्ह्यामध्ये आता 6 आमदार आणि 7 आमदार आहेत आत्ता सध्या घडले. 7 पैकी 5 आमदार मला वाटतं हजर आहेत, 2 आमदार हजर नाही. नेमका तपास यंत्रणांवरती दबाव आहे असं वाटतं का, की जे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात वारंवार बोललं जात आहे, अटक केली जात नाही त्यांना? अजिबात नाही, कोणाचाही दबाव काही असू शकत नाही. आणि सुरेश भाऊ तुम्हाला मी सांगतो, आता ह्या दुनियामध्ये पूर्वीची जुनी म्हण होती, कोणाच्या बापासाठी कोणी मिशा काढत नाही, आता कोणाच्या बापासाठी कोणी दाढी करत नाही. त्याच्यामुळं याच्यात कोणाचा दबाव तसले काही येऊ शकत नाही. फक्त एक आहे की कोणीतरी एक बीड जिल्ह्यातला प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे, अजूनही पोलिसला खाली मला असं वाटतंय की हे मंत्री सांगत आहे का काय, या मंत्र्याच्या विरोधात जायचं का नको, उद्या गपकन पुन्हा तेच गार्डियन म्हणून येतात का, असे बी काहीतरी भीती की त्या लोकांना वाटते का काय, तेवढाच दबाव असला तर असू शकतो. वाल्मिकी कराडासोबत आपले संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता, त्याच्याबद्दल स्पष्टीकरण आपण आज देणार असं म्हणत होतात. आज ती वेळ आली, काय स्पष्टीकरण देऊ ना, ते तर स्पष्टीकरण भाषणात देऊ ना. थोडं थांबा. अंजली दमाने म्हटले की आमचा मोर्चा म्हणजे ड्रामा आहे, सर्व राजकीय ड्रामा आहे. हो, आम्ही मोर्चा ठरवलाय का? हा मोर्चा कोणी ठरवलाय? मोर्चा कोणी ठरवला? सामान्य लोकांनी ठरवलं. त्याच्यात कोणत्या पक्षाचं माणसं नाहीत, काय नाही. ड्रामा बिमा अंजलीताईंना काय कळायचं? आमचे भेट आमचं लेकरू गेलं ते ड्रामा आहे का?
अरे आमच्या घरातलं लेकरू गेलं ना, तडपून मारलं ना, याला ड्रामा म्हणायचं. वारे पट्टे. जे तीन दुसरा आरोप आरोपी फरार तुमच्यावर आहेत, केलेला आहे, त्यांचा देखील तुमच्यावर मृत्यू फार- झाला. हा, ऐका, तीन तीन आरोपी जे आहेत ते फरार आहेत. त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा फोन आल्याचं देखील अंजनी दमाने म्हणाल्या. त्यांचा फोन आपण एसपींना सांगितलं देखील असं बोलले आहेत. आणि याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ते काही बोलतील, आम्ही असं वेग स्टेटमेंट करणार नाही. पण त्यांचं खून कोण करेल बाबा, काय संबंध आहे? त्यांचा खून बिन नाही. ते 3 बी सापडतील आणि 4था बी सापडेल. आका नाकाला पण प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं होतं, त्या तुमच्या विरोधात महिला आयोगामध्ये तक्रार कृपया झाली. माझी विनंती आहे, मी जे बोललेलो आहे तो बाईट तुमच्या समोर आहे. आणि माझं मत असं आहे की हे इतर प्रश्न विचारून तुम्ही मुख्य संतोष देशमुखच्या खुनावरचं जे लक्ष आहे ते विचलित करण्याचा प्रयत्न करू नका. आणि हा कोणाचा प्रयत्न आहे आणि कोण कोणाला काय सांगतं हे आम्हाला कळतं. किमान बीडवाल्यांनी तरी असे प्रश्न विचारू नये असं माझं मत आहे. काय आव्हान असेल आता? मोर्चाकडे तर निघाला, लोक येत आहेत, रस्त्याने चालत आता भाषण ठोकायचं. चला. आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.